नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. थंबनेल पाहिलं असेल तुम्ही, कामगार विभाग आणि हे असं थंबनेल का दिलंय आणि आदिवासी विभाग. तर बघा, ही जी परीक्षा आहे दोन्ही विभागाची, ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याबाबतची महत्त्वाची अपडेट नोटिफिकेशन आलेले आहेत. ऑफिशियल नोटिफिकेशन दोन्ही विभागांनी काढलेले आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 29 आणि 30 तारखेला या ठिकाणी कामगार विभागाची परीक्षा असताना देखील चौकीदार या पदांच्या देखील परीक्षा या दिवशी या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे दोन्ही विभागाचा, अशा विद्यार्थ्यांनी नेमकं जायचं कुणीकडे, हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित झालेला पाहायला मिळतोय आणि विद्यार्थी या ठिकाणी गोंधळात पडलेले पाहायला मिळतात. मग कोणत्या विभागाची परीक्षा पुढे जाऊ शकते, कोणी माघार घेतय का, हे देखील आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं पाहणं औचित्याचं ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कामगार विभागाबाबत निरीक्षक लेखापाल लघु टंकलेखक या पदाची इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही 40 प्रश्नाला कायदे विचारले जाणार आहेत, 80 गुण या ठिकाणी कायदेला असणार आहेत आणि याच गुणांवरती या ठिकाणी निवड होणाऱ्या विद्यार्थ्याचं मेरिट ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच या ठिकाणी उपलब्ध करून दिले फक्त 599 रुपयामध्ये. तर बघा, हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल आणि ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी कायदे शिकायचे असतील तर नक्कीच तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या. चला आपण बघूया, पहिल्यांदा बघूया आपण कामगार आयुक्तालय विभाग काय सांगत आहे. बाबांनो, या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये एकाच दिवशी 2 मोठ्या परीक्षा, माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची या ठिकाणी मागणी आणि या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्राबाबत या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. मग ही जी काही माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या शीर्षकाखाली जी न्यूज या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती, त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की जी काही 78 रिक्त पदे भरण्याची कारवाई विभागामार्फत सुरू आहे आणि या ठिकाणी सध्या सदर 78 पदे भरण्याकरता 13/5/2026 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये, झूम करतो तुम्हाला पण दिसेल, 13/5/2026 या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली आणि या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी 13/5 ते 12/6 या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मग सदर पदाकरता अर्ज या ठिकाणी लक्षात घेता या पदांकरता ऑनलाईन परीक्षा 29/7/2026 आणि 30/7/2026 या दर दिवशी एकूण 3 शिफ्टमध्ये या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सदर पदांचा परीक्षेचा दिनांक हा विभागामार्फत 8/7/2026. आता या ठिकाणी सध्या सगळ्यात महत्वाची गफलत असणार आहे. 8/7/2026 हे जे वाक्य या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि यावरती अवलंबून आपल्याला काहीतरी निष्कर्ष लावता येतोय. या ठिकाणी बघूया आपण. सदर परीक्षेचा दिनांक 8/7/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला असून पुढील कारवाई ही TCS या कंपनी मार्फत सुरू आहे. म्हणजे कामगार विभागाची परीक्षा ही TCS ही कंपनी घेत आहे, हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आदिवासी विभागामार्फत देखील जे काही आस्थापनेवरील 416 चौकीदार या गट संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे. आता ही जी काही आहे ही कारवाई या ठिकाणी ऍपटेक कंपनी मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऍपटेक मार्फत या ठिकाणी ही भरती, अजून त्याचं काही ते स्पष्टीकरण नाही, पण एक अंदाज आहे आपला, कारण TCS मार्फत तर नाही आणि आदिवासी IBPS मार्फत देखील नाही. मग सदर पदाकरता किमान 10वी उत्तीर्ण नाही. बघा, त्यांनी निकष दिलेत काढले. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सुरुवातीला 8/7 आम्ही परीक्षेचा दिनांक या ठिकाणी जाहीर केला आणि नंतर आदिवासी विभागाचं त्यांनी असं देतात की या चौकीदार पदाकरता 10वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे आणि सदर गट ड संवर्गातील हे पद आहे. मग आदिवासी विभागामार्फत ही ऑनलाईन परीक्षा 28 जुलै ते 1 ऑगस्ट या 4 दिवसात आयोजित करण्यात आलेली आहे. मग आदिवासी विभागामार्फत ही परीक्षेचा दिनांक बघा, आता इथं दिनांक हा 13 तारखेला या ठिकाणी घोषित केलाय आणि कामगार विभागाचा दिनांक हा 8 तारखेला घोषित केलेला आहे. म्हणजे अगोदर 5 दिवस अगोदर कामगार विभागाचा दिनांक प्रसिद्ध झाला, घोषित झाला आणि नंतर आदिवासी विभागाचा घोषित झालेला आहे. मग तथापि या विभागामार्फत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील विविध रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित परीक्षेचा कार्यक्रम हा 8/7/2026 रोजी या
या ठिकाणी घोषित केलेलं या ठिकाणी हे निदर्शनच देत आहेत. मग ते असं म्हणत नाहीत की त्यांनी माघारी घ्यावी किंवा आम्ही माघारी घेतो, परंतु यातून असं उल्लेख त्यांना म्हणायचंय की विद्यार्थी मित्रांनो, आम्ही अगोदर घोषित केलाय, नंतर त्यांनी घोषित केलाय, त्यांना माहिती असताना देखील त्यांनी घोषित केलाय, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं असेल कदाचित. आणि म्हणून त्यांना असं पण वाटत असेल की बाबांनो, आम्ही माघारी घेण्यापेक्षा तुम्ही माघारी घ्या, पण कुणीतरी घ्या आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलाच द्या. एका दिवशी जर परीक्षा असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पदांकरता अर्ज भरलेत, दोन्ही विभागात अर्ज भरलेत, अशा विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो. तर बाबांनो बघा, कोणत्या तरी विभागाने लवकरात लवकर माघारी घ्यावी आणि नवीन परीक्षेचा दिनांक या ठिकाणी घोषित करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल लवकरात लवकर. कारण दोन्ही विभागाचे या ठिकाणी प्रवेश पत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा, आदिवासी विभागाने सुद्धा या ठिकाणी सुधारित जाहीर सूचना या ठिकाणी जाहीर केली आणि त्यामध्ये सांगितलं की गटनिहाय वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्याबाबत या ठिकाणी ते सांगतायत की जो सदर लेखी परीक्षेचा दिनांक 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीकरता आयोजित करण्यात आलेला आहे. गटनिहाय वेळापत्रक 13/7/2000 रोजी प्रसिद्ध केलेले आहे. म्हणून या ठिकाणी जे काही वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार प्रवेशपत्र विभागाच्या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाईल आणि गटानुसार उपलब्ध करून दिले जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. प्रवेशपत्र सुद्धा त्यांनी त्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिलेत. मग गटकचे नियुक्ती प्राधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चौकीदार पदाची या ठिकाणी 2026 ऑनलाईन परीक्षा बाबत जी काही परीक्षा केंद्रावरील समन्वयक आणि संनियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडणे आणि भरती प्रक्रियेशी संबंधित आनुषंगिक बाबीबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. लीना बनसोड, भारतीय प्रशासन सेवा आयुक्तालय, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मग आता माघार घ्यायला कुणीच तयार नाही, ना कामगार विभाग घेतोय ना आदिवासी विभाग घेतोय, परंतु लवकरात लवकर हा निर्णय जाहीर करून आपल्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या दोन्ही विभागाच्या माध्यमातून करायचंय. कारण सर्वांनी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आदिवासी विभाग असेल, कामगार विभाग असेल, दोन्ही ठिकाणी जर अर्ज भरलेले असतील, अशा विद्यार्थ्यांनी जायचं कुणीकडे, हा महत्वाचा प्रश्न आहे त्या 2 दिवशी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्यांदा आदिवासी विभागाची जाहिरात पाठीमागे आली होती, ती कॅन्सल म्हणजे जाहिरात म्हणजे परीक्षेचा दिनांक त्यांनी जाहीर केला होता, परंतु त्यावेळेस देखील दोन्ही वेळेस परीक्षा या ठिकाणी आल्यामुळे 2 विभागाच्या आदिवासी विभागाची कॅन्सल केली, पुढे ढकलली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर झालेला दिनांक त्या दिवशीच कामगार विभागाची जाहिरात आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती या ठिकाणी होत असताना विनंती आहे दोन्ही विभागाला कुणीतरी माघारी घ्या आणि स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी न्याय द्या. चला या ठिकाणी थांबूया, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.